नमस्कार मित्रांनो, अक्षय मिस्त्री ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत असा. तर आजपासून मी या चॅनलवरती ब्लॉगिंग चालू करतलं आहे. तर आज पहिलेच ब्लॉग आहे, तर सांभाळून घ्या. आणि आपल्या या चॅनलवरती गणपती रिलेटेड व्हिडिओ टाकले जातात. तर असेच व्हिडिओ आपल्या बघू पण मिळतील, म्हणजे ब्लॉगिंग टाईपमध्ये. ऑर्डर घेतलेली असा आणि तेच गणपती बनवायचे असतात. तर आपण डेलीमध्ये जो डेली रुटीन असतो आपलं, जो गणपती आपण काय काय काम करतो, तो डेली ब्लॉगमध्ये तुमका दिसतला काही कसं कसं काम चालू आहे, कसं काय असं सगळे माहिती पण भेटतो. थोड्याच वेळा तुमका बाकीची प्रोसेस दाखवतो, गणपती वगैरे कसं काय काम चालतं. तुम्ही बघू शकता पाठी गणपती असत. हे बघा, इकडे मी काम करतोय. तर आपले होलसेलचे ऑर्डरी असतात, म्हणजे एक आपण डिसेंबरनंतर गणपती चालू करतो. जर लवकर ऑर्डर असतात तर आपण गणपतीनंतर पण चालू करतो लवकर, पण एक नवरात्रानंतरच आपण चालू करतो गणपती मोस्टली. हे आमचा खळा असा आणि हे सगळंच गणपती करतो मी. तर हे बघा, पेपरला गणपती केलेला असा मी पूर्ण बघू शकतो. एकदम हलको गणपती आहे. अशा प्रकारेच गणपती करूचे असतात आणि आपण होलसेलमध्ये असे प्रकारेच पेपर लागते लाईट वेट गणपती आपण देतो. तर मित्रांनो, ही आमची पडवी आहे. इकडे सगळे साच्या वगैरे ठेवलेले असतात, जागा पुरत नाही, त्यामुळे आम्ही असे गल्लीमध्ये वगैरे पण ठेवतो साच्या. तर हे सगळे बघू शकतो, सगळे साच्या असतात इकडे. आणि आम्ही इकडे बघा माती वगैरे जा असतं, माती वगैरे इकडेच ठेवतो. आणि इकडे बघा गणपती जे सुकलेले वगैरे असतात, जे एक्स्ट्रा माती वगैरे पडलेली असतं ना, ती माती आम्ही अशा ड्रमामध्ये टाकतो आणि भिजवून मग पुन्हा आम्ही ते यूज करतो. आणि ही आमची मशीन असा, त्याच्यामध्ये आम्ही लगदो किंवा माती तयार करतो किंवा गोमय माती तयार करतो. इकडे पण सगळे साचे वगैरे असतात, साचे आणि सगळं मटेरियल वगैरे आतमध्ये असं. आमचं टॉम इकडे या या, बस बस खाली बस. घे एकदा बोल, एकदा बोल. हे काय बोल एकदा. कविता की एकदा एका बुमाट बुमाट लगेच पाळलो. सातच्या असं अशा प्रकारे सातच्या असतात. याच्यातनं आपल्याकडं गणपती काढूचं असं पेपर लागतो लगदा. तर पहिल्यांदा आपण चपाती कशी लाटतो तशी लाटून एक लेवलमध्ये आपण चपाती लाटूची असत लगद्याची प्रकारे लगदोच लाटून घ्यायचं असतं. बघू शकतोस लाटून घेतलेलं. आता सातच्या भरतले मी दाखवते तुमका कसं भरते. तो पहिल्यांदा शंकरजीला पावडर मारून घ्यायची असतं आणि त्याच्यानंतर आपलं एक लगदू घालायचं डायरेक्ट अशा प्रकारे लाटून घ्यायचं. त्याच्यामुळे कसा एक लेवल भेटतं, म्हणजे आपला जो गणपती असतो तो एकदम हलको पण होता आणि एक लेवलमध्ये तो तयार होता. चांगल्या प्रकारे दाबून घ्यायचा, म्हणजे जेवढं तुम्ही दाबताल असतं तेवढं तो क्लिअर येतो. जेव्हा आपण दोन्ही पण हे करतो त्या जॉईंडिंगला ना बऱ्यापैकी दाबून घ्यायचा, म्हणजे त्या सगळं असं गॅप येऊचं ना, एक जीव होतो. अशा प्रकारे दाबून घ्यायचं. जसे जसे भाग असतील तसे तसे दाबून घ्यायचे. बऱ्यापैकी पहिला कवच लिपून झालेला. आता ह्याच्यावरती कातो लावून पुन्हा एकदा उंचवट भाग जाड करूचे आपल्या. साईडचा कवच झालेला
चांगल्यापैकी जॉईन करून घ्यायचा पहिला. म्हणजे काम करू नका. शकतोस झालेलं असं सातच्या लिपून पाठचं पण झालेलं. आता एक जोडत चालव, जोडलो की एक सुकासाठी ठेवू का उद्या वगैरे काढू आम्ही सकाळी. तर उद्याच्या व्लॉगमध्ये तुमका दिसतातच. बस कसलं पाऊस पडता पूर्ण रस्ता भिजलो. असं कधी पाऊस पडल्याच्या नंतर जो मातीक वास येता ना तो एक नेक्स्ट लेवलचाच असता. एकदम भारी वास येता. एक गणपती लिपले आणि त्याच्यानंतर आज संध्याकाळचे आता बघा संध्याकाळचे वाजलेत 5 आणि पाठीमागे बघू शकता सगळं पाऊस पडलेला. जस्ट पाऊस पडून गेलो. आता हे थंडीचे दिवस असत आणि या टायमात पाऊस पडता म्हणजे बघू शकतास कसं चालला बघा. वातावरण बघा कसला भारी आहे. सगळा भात सगळा भिजून गेला. बघूया कसलं वातावरण आहे बघा. 2-3 दिवस ऊन पडत होता, खूप भरपूर गरम होत होता आणि आज पाऊस पडला. तर अजून पण ढग बघा काय असत, अजून पण पाऊस पडत काय सांगू शकत नाही. लोकांची भातं कापून झाली आहेत नशीब, नाहीतर पुन्हा भात कापताना प्रॉब्लेम झालो असतो. बघू शकतास कसलं वातावरण आहे. पत्र्याच्या घराकडे येईल आहे बघा. सगळ्यांचे वापे कापून झाले आहेत. हे सगळे बघा वापे सगळे ओरसाड असत. हे बघा एक असा, तो तिकडे एक आपले पासा असतले त्या साईडला. त्याच्यानंतर इकडे सगळं रानच असं. इकडे बघा तर रान बघा किती वाढला. याच्यात गेलो तर कोण माणूस दिसायचो पण नाही, एवढा रान वाढला. सगळी लोक मुंबई गेल्यामुळे ना गावात माणसं आता कमी राहिली. त्याच्यामुळे शेती पण कोण बघत नाही आणि रेशनचे तर तांदूळ भेटल्यामुळे कोण शेती पण करू बघत नाही. त्यामुळे सगळे वापे ओसाड पडलेत. तिकडे बघा कसला रान वाढला. बिंदास जाऊ शकत नाही, जनावरं पण असू शकतात कोण ना कोण आणि साप वगैरे. बघू शकताच कसला वातावरण आहे. संध्याकाळचा 6:30 वाजले संध्याकाळची. चला बघा पाऊस पडून गेलेला, पूर्ण रस्ता भिजलेला. तुमचं टॉम पण बघा. ए टॉम, टॉम ए चल. खेळाच्या मूडमध्ये आहे सध्या टॉम. थोडा आयुष्य आहे बघा. कुरकुरा खाता हां. जा हेलिकॉप्टर घेऊन जा, खेळाया या करूया, उडवूया. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असलो तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि माझं पहिलं ब्लॉग कसं वाटलं हे नक्कीच कमेंटद्वारे सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद. अक्षर मध्ये आता आयुष मारायचं ना.